मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात झालेल्या भावनिक पत्रकार परिषदेत आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा शंकर यादव यांनी 36 वर्षाच्या गौरवशाली कारकिर्दीचा समारोप साजरा केला। नमस्कार, मी सुरेखा शंकर यादव, लोको पायलट मेल, मुंबई विभाग, मध्य रेल। सर्वप्रथम मी भारतीय रेल्वेची खूप खूप ऋणी आहे आणि मी धन्यवाद देते की त्यांनी मला 1989 मध्ये सहाय्यक लोको पायलट या पदासाठी नियुक्त केलं। त्यामुळे मी इथपर्यंत काम करू शकले। 1989 मध्ये मी या पदासाठी नियुक्त झाल्यानंतर कल्याणच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये आमचं ट्रेनिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर झालेले सर्व जे स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये लोको पायलट गुड्स, मोटरमन, नंतर लोको पायलट घाट आणि लोको पायलट मेल या 4 पदांसाठी जसे जसे प्रमोशन होत गेले तसे प्रत्येक पदावरती मी काम केलेलं आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या आधी कुणीही मुलींनी हे काम केलेलं नव्हतं। याची कल्पना मला माझी नियुक्ती झाल्यानंतर आली होती, कारण मला असं वाटलंच नव्हतं की आपल्या आधी कुणी केलेलं नसेल। पण ही जी संधी होती ती सोडायची नव्हती मला, कारण पुन्हा ही मिळणार नव्हती आणि आपण सक्षम आहोत, कारण आपल्याला ह्या पदासाठी नियुक्त केलं गेलं होतं। माझ्यासोबत जी पण मुलं होती त्यांनी ह्याच परीक्षा दिल्या होत्या, त्यामुळे मला असं वाटलं नाही की मी करू शकणार नाही। पण कुणीही मुलींनी केलं नसल्यामुळे हा सगळ्यांच्या समोर एक प्रश्न होता, माझ्यासमोरही होता। पण मला असं वाटत होतं की एक वेळ करून पाहायलाच हवं, कारण आलेली संधी सोडायची नव्हती। माझं डिटर्मिनेशन कमी झालं नाही।